श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीला नंबर 609चा उर्वरित भाग. महादायसाने आसन आवरले, मठ झाला, सर्वज्ञांसाठी आसन रचले, दिवा लावला, गरम पाणी ठेवले. तेव्हा सर्वज्ञ शौचाल जाऊन आले. महादायसाने गरम पाणी भट्टोबासांजवळ दिले. सर्वज्ञांनी गरम पाण्याचा उपयोग केला. सर्वज्ञ आत गेले, मग आसनावर बसले. महादायसाने श्रीचरण धुतले. सर्वज्ञांनी श्रीमुख प्रक्षालन केले. मग सर्वज्ञांना पूजा वसर झाला, विडा समर्पित केला. मग सर्वज्ञ सपूजित फिरायला गेले. पेरा नदीत वाढूत आसनावर बसले. एकाच्या मताने पेरा नदीच्या काठाला पिंपळाचे झाड होते. त्या पिंपळाखाली सर्वज्ञ उत्तरेकडे श्रीमुख करून बसले. जवळ भट्टोबास बसले होते. तेव्हा महादायसा गंगा नदीवर धोतर धुण्याला गेली होती. धोतर धुतले. धोतराची घडी डोक्यावर ठेवली होती. हातात पाण्याची घागर होती. येत होती. तेव्हा सर्वज्ञांना बसलेले पाहिले. मग म्हणाली, सर्वज्ञांना डावलून कशी जाऊ, म्हणून सर्वज्ञांजवळ आली. दंडते घातले. श्रीचरणा लागली. आल्यावरही तुमच्या हातून जगणे. श्रीचरणा लागली. सर्वज्ञांजवळ बसली. पुन्हा भट्टोबास रागावले आणि म्हणाले, हे काय रूपे, ज्यामुळे आक्षेप येईल तेच तुम्ही करता. रानात आल्यावरही तुमच्या हातून जगणे कठीण आहे. हे रस्त्यावरचे सर्व ब्राह्मण पाहत आहेत. अलीकडचे पलीकडचे लोक पाहत आहे. येते का येता. यावर सर्वज्ञ म्हणाले, हे काय हो, रात्री रागावले, सकाळी रागावले आणि आताही रागावले. असे केल्याने काय होईल. सर्वज्ञ म्हणाले, येथो आणि श्रीकृष्णी त्रिविध जणू, श्री प्रभूंच्या ठाई द्विज जणू, येतीचेनी अभिमानीये अभिमान सोडिला का. आता तुझेनी उद्मे काही होईल. आणि यांनी काय केले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.